जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। बंधू भगिनींनो, आपल्यासाठी घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ मोहिनी एकादशी, त्याचे महत्व व व्रत कथा। प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्व असते, तर आज आपण बघूया मोहिनी एकादशीचे महत्व काय आहे ते। पुराण काळामध्ये कुणी मोहिनी एकादशीचे व्रत केले व कशासाठी केले ते चला तर बघूया मग मोहिनी एकादशी व्रत कथा। मोहिनी एकादशी व्रत कथा। नूतन वर्षानंतर येणारी तिसरी एकादशी म्हणजेच वैशाख शुक्ल मोहिनी एकादशी। मोहिनी एकादशीचे खूप महत्व आहे, कारण प्रभू रामचंद्रांनी एकदा वशिष्ठ ऋषींना सीतेच्या विरहानंतर मनाच्या शांतीसाठी व समाधानासाठी कोणते व्रत करावे असे विचारल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी श्रीरामाला मोहिनी एकादशी व्रत करावे असे सांगितले होते। मोहमायेची बंध तोडणारी ही एकादशी आहे। वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीयेनंतर येणारी ही एकादशी म्हणजे मोहिनी एकादशी। तर या एकादशीची कथा ऐकूया। फार फार वर्षापूर्वी सरस्वती नदीच्या काठावर भद्रावती नावाचे एक नगर होते। त्या नगरामध्ये द्वितीमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता। त्याच नगरामध्ये धनपाल नावाचा पुण्यवान व धनधान्याने संपन्न असा एक वैश्य राहत होता। तो अत्यंत धर्माळू विष्णू भक्त होता। त्याने नगरामध्ये अनेक भोजनालय, पानपोई, विहिरी, तलाव, विविध धर्मशाळा निर्मित केल्या होत्या। रस्त्यावर आंबे, कडुनिंब, जांभूळ, वड असे झाडे लावले होते। त्याचे 5 पुत्र होते, सुमना, सद्बुद्धी, मेघावी, सुकृती व धृष्टबुद्धी तशी त्या पुत्रांची नावे होती। सर्वात लहान पुत्र धृष्टबुद्धी महापापी होता। तो वडिलांची आज्ञा पाळत नसे, वेश्या, दुराचारी, मनुष्याच्या संगती, वाईट गोष्टी करत होता, परस्त्री भोग विलास करत असे, मांसाहार करत असे। या प्रकारे अनेक चुकीच्या गोष्टींमध्ये वडिलांची संपत्ती नष्ट करत होता। या कारणांमुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले। तेव्हा त्याने आपला खर्च भागवण्यासाठी आपले दागिने व कपडे विकायला सुरुवात केली। जेव्हा सर्व काही नष्ट झाले तेव्हा वेश्या व दुराचारी लोकांनी त्याची साथ सोडली। आता तो भूक व तहान याने अति व्याकुळ होऊ लागला। कोणाची साथ नसल्याने पैशासाठी चोरी करू लागला। त्याला एकदा पकडल्यानंतर ताकीद देऊन सोडून देण्यात आले, परंतु दुसऱ्यांदा पकडल्यावर त्याला कारागृहात टाकण्यात आले। तुरुंगात त्याला खूप दुःख यातना देण्यात आल्या। नंतर राजाने त्याला शहर सोडण्यासाठी सांगितले। तो शहराबाहेर दूर जंगलात गेला। तेथे वेगवेगळे वन्य प्राणी, पक्षी यांची शिकार करून खाण्याशिवाय त्याला काही पर्याय नव्हता। काही काळानंतर तो बहेलिया म्हणजे शिकारी बनून आणि धनुष्य बाण घेऊन पक्षी व प्राणी मारू लागला। त्याची शिकार करून आपली तहान भूक भागवायला लागला। एकदा भूक तहानेमुळे इकडे तिकडे भटकत असताना कौंडिन्य ऋषींच्या आश्रमात पोहोचला। तेव्हा वैशाख महिना होता। ऋषी गंगा स्नान करत होते। धृष्टबुद्धी वर भिजलेल्या कपड्यांचे काही शिंतोडे पडल्याने त्याला सद्बुद्धी प्राप्त झाली। कौंडिन्य ऋषींना नमस्कार करून तो म्हणाला, ऋषीमुनी, मी जीवनात खूप वाईट कर्म केले आहे। वाईट कर्माच्या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी उपाय असेल तर मला नक्की सांगा। त्याचे बोलणे ऐकून ऋषी प्रसन्न झाले व म्हणाले, तू मोहिनी एकादशी व्रत कर, याने तुझे सर्व पाप व दुःख नष्ट होतील असे सांगितले। ऋषींनी सांगितले ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला। त्याने सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केले। या व्रताच्या प्रभावामुळे त्याला सर्व गोष्टी प्राप्त झाल्या, पाप नष्ट झाले आणि तो गरुडावर बसून विष्णू लोकात गेला। अशा प्रकारे मोहिनी एकादशी व्रत सर्व मोह, माया व सर्व पापापासून मुक्ती देणारे आहे। बंधू भगिनींनो, आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। कोणत्याही कुंडलीच्या समस्येसाठी मला आपण कॉल करू शकतात। संपर्क क्रमांक
7588579020 या संपर्क क्रमांकावर आपल्या समस्येसह कॉल करू शकता. धन्यवाद.